नमस्कार, मी प्राध्यापिका जयश्री चौहान. काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. झेंडूची फुले म्हटलं की आपणास आठवतात ते आचार्य अत्रे. सर्व महाराष्ट्राला सर्वज्ञात असलेले, आपल्या विनोदाने सर्व महाराष्ट्राला खळखळून हसायला लावणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे, आचार्य अत्रे. 13 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस सर्व महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आचार्य अत्रे यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक विलक्षण पैलू आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत. आचार्य अत्रे यांचा जन्म 13 ऑगस्ट 1898 रोजी सासवड येथे झाला. मानवी वर्तनातील विसंगती, विकृती विनोदाच्या माध्यमातून अचूक टिपणारे साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, वृत्तपत्रकार, उत्तम वक्ते आणि नेते असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू. आचार्य अत्रे यांची साहित्य संपदा खूप मोठी आहे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना प्रथम त्यांनी मकरंद या नावाने व नंतर केशव कुमार या टोपण नावाने आपले काव्यलेखन केले आहे. गीतगंगा आणि झेंडूची फुले हे त्यांचे काव्यसंग्रह. मराठीत विडंबनपर कविता याचे श्रेय अत्र्यांनाच जाते. झेंडूची फुले हा विडंबनपर कविता संग्रह प्रसिद्ध झाला. रविकिरण मंडळातील कवींच्या कवितेच्या अत्रेंनी केलेल्या विडंबनपर कविता फार लोकप्रिय झाल्या. अशा गोष्टी, अशा गमती, कशी आहे गंमत, कावळ्यांची शाळा, फुले आणि मुले, बत्ताशी आणि इतर कथा हे त्यांचे कथासंग्रह आहेत. चांगुना, मोहित्यांचा शाप ह्या कादंबऱ्या व करेचे पाणी आणि मी कसा झालो हे आत्मचरित्रपर लेखन प्रसिद्ध आहे. अशी बायको हवी, उद्याचा संसार, एकच प्याला हे विडंबनपर नाटक, कवडीचुंबक, गुरुदक्षिणा, घराबाहेर, जग काय म्हणेल, डॉक्टर लागू, तो मी नव्हेच, पराचा कावळा, पाणीग्रहण, प्रल्हाद, प्रीतिसंगम, बुवा तेथे बाया, ब्रह्मचारी, भ्रमाचा भोपळा, मी उभा आहे, मी मंत्री झालो, मोरूची मावशी, लग्नाची बेडी, वीरवचन, सम्राट सिंह, साष्टांग नमस्कार आणि इतर बरेच काही लेखन त्यांनी केले आहे. प्रयोगशील शिक्षक आणि शिक्षण तज्ज्ञ म्हणून त्यांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. अध्यापनशास्त्रातील TD ही पदवी त्यांनी इंग्लंडमधून सन्मानपूर्वक प्राप्त केली होती. नवशिक्षणाच्या विचाराचा आपल्याकडच्या शिक्षण पद्धतीत प्रचार प्रसार करण्यासाठी प्राथमिक शाळांसाठी नवयुग वाचनमाला आणि माध्यमिक शाळांसाठी अरुण वाचनमाला सुरू केली. या मालांच्या उच्च गुणवत्तेमुळे महाराष्ट्र शासनाने अधिकृत मान्यता दिली व हीच क्रमिक पुस्तके शाळांमधून शिकवली जाऊ लागली. विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण व्हावी म्हणून मराठीतील अद्ययावत व जिवंत वाङ्मयाची, विचारांची ओळख करून देण्याचा हा प्रयोग राबवणे हे आचार्य अत्रे यांनी केलेलं फार मोठं आणि महत्त्वाचं शैक्षणिक कार्य मानले जाते. मराठी चित्रपटांमधून प्रथम पटकथा लेखक व पुढे स्वतंत्र निर्माते म्हणून धर्मवीर, प्रेमवीर, ब्रह्मचारी व ब्रँडीची बाटली हे त्यांचे लोकप्रिय चित्रपट ठरले. श्यामची आई या चित्रपटास राष्ट्रपतींचे सुवर्ण पदक मिळाले, तर महात्मा फुले या चित्रपटास रौप्य पदक मिळाले. ते उत्तम वक्ते होते. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांची प्रखर वाणी आणि धारदार लेखणी महत्त्वाचे कार्य केले. नवयुग हे साप्ताहिक आणि मराठा हे दैनिक यातून प्रखर लिखाण करून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा त्यांनी प्रचार आणि प्रसार केला. मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हे मराठा या दैनिकाचे ब्रीद होते. अत्रे यांनी मराठा या वृत्तपत्रातून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी प्रभावीपणे मांडली. विधानसभेवर 2 वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. विविध सामाजिक आणि राजकीय प्रश्नावर त्यांनी आवाज उठवला. सन 1941 मध्ये मुंबई येथे भरलेल्या 21व्या नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 1942 मध्ये नाशिक येथे भरलेल्या 27व्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 38वे नाट्य संमेलन बेळगाव, 10वे मराठी पत्रकार संमेलन 1950 मध्ये बडोदे, इंदोर, ग्वाल्हेर येथे झालेल्या साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते. प्रयोगशील शिक्षक, शिक्षण
काव्य, नाटक, पत्रकारिता, चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन, राजकारण आणि समाजकारण, जीवनाची सर्व क्षेत्रे व्यापून टाकणारे अष्टपैलू नव्हे तर सहस्त्रपैलू असणारे आचार्य अत्रे यांचे व्यक्तिमत्व आपणा सर्वांना सतत प्रेरणा देणारे आहे. अशा या थोर अष्टपैलू व्यक्तिमत्वास त्यांच्या जयंतीनिमित्त मी विनम्र अभिवादन करते व आजच्या भागात आपण इथे थांबूयात. आजचा हा भाग आपणास कसा वाटला ते कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू एका नवीन भागात. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद.